आमच्या महायुती सरकारने 2-2.25 वर्षामध्ये जे काही कार्य केलेलं आहे त्याचं एक रिपोर्ट कार्ड आपल्यापुढे आम्ही ठेवतो आहोत. अर्थात हे संक्षिप्त रिपोर्ट कार्ड आहे, कारण आपल्याला ठळक बाबीच तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील. सविस्तर त्यातला प्रत्येक मुद्दा आणि त्या घटकांकरता केलेली कामं याची पुस्तिका आहे. त्याच्यामुळे ती काही आपल्यासमोर ठेवणं आम्हाला आत्ता संयुक्तिक वाटत नाही, ती आपल्यापर्यंत आम्ही पोचवू. एक महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आलं असेल, स्थगिती सरकार गेल्यानंतर गती आणि प्रगतीचं सरकार हे गेल्या 2-2.25 वर्षामध्ये महाराष्ट्राने बघितलेलं आहे. आणि ज्या वेगाने मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने या महाराष्ट्रामध्ये ट्रान्सफॉर्मेशनल, पूर्णपणे परिवर्तन करणाऱ्या अशा प्रकारच्या योजना आणल्या, या निश्चितपणे आमच्या कामाची गती आणि महाराष्ट्राची प्रगती या दोन्ही गोष्टी सांगणाऱ्या आहेत. खरं म्हणजे ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला की महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्या राज्याने शेती विजेकरता स्वतंत्र शेतकरी वीज कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या अंतर्गत 14,000 मेगावॅट वीज निर्मितीचं काम सुरू केलं सोलरच्या माध्यमातून. आणि पुढच्या 15 ते 18 महिन्यामध्ये, म्हणजे आत्तापर्यंत त्यातलं 1,500 मेगावॅट पूर्ण पण झालं, 15 ते 18 महिन्यात याचं सगळं काम डिलिव्हर होईल. आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 365 दिवसा वीज ही आम्ही उपलब्ध करून देऊ. हा एक अत्यंत क्रांतिकारी निर्णय आणि काम, ही घोषणा नाही, याचं प्रत्यक्ष काम जमिनीवर आम्ही सुरू केलेलं आहे. आणि 8.5 रुपयांनी जी वीज पडायची ती वीज आता केवळ 3 रुपयाला पडणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारचे 10,000 कोटी रुपये बजेटमधले आणि 5,000 कोटी रुपये क्रॉस सबसिडीचे आम्ही यातनं वाचवणार आहोत. आणि याच्याच आधारावर आम्ही शेतकऱ्यांना मोफत विजेची योजना आणली. आणि म्हणूनच जे अजितदादांनी सांगितलं की मागच्या काँग्रेसच्या सरकारमध्ये घोषणा केली आणि नंतर बदलून गेले, कधी प्रिंटिंग मिस्टेक सांगितली, असा हा निर्णय नाही, तर अतिशय वेल थॉट, विचारपूर्वक कृती करून आणि पुढचे वर्षानुवर्ष हा निर्णय चालेल अशी व्यवस्था करून आम्ही हा निर्णय घेतला आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांना विजेचं बिल माफ जे केलेलं आहे ते भविष्यात देखील सुरू राहील आणि त्यांना दिवसा 12 तास वीज मिळेल. दुसरा महत्त्वाचा आम्ही निर्णय केला की शेतकऱ्यांना मागेल त्याला सौर पंप केवळ 10% पैसे भरायचे आणि त्याला सौर पंप मिळेल. 25 वर्ष विजेचं बिल येणार नाही. 5 वर्ष सगळी देखरेख ही सरकार करेल. चोरीला गेला तर इन्शुरन्स आहे, तुटफूट झाली तर इन्शुरन्स आहे. आणि मागितल्यानंतर 3 महिन्यात त्याच्या शेतीमध्ये तो पंप लागतो, ही पण व्यवस्था आपल्या सरकारने केली आहे. त्यामुळे विजेच्या बाबतीत शेतकऱ्याला चिंतामुक्त करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी देखील त्याचं प्रचंड स्वागत केलं, कारण अगदी 5,000 रुपयापासून तर 50,000 रुपयापर्यंत बिलं जी आहेत ही शेतकऱ्यांची माफ झालेली आहेत. दुसरं, सिंचनाच्या क्षेत्रात देखील या सरकारने अभूतपूर्व कामगिरी केली आहे. खरं म्हणजे जे काही मध्यंतरी महाविकास आघाडीचं सरकार होतं, या सरकारमध्ये एकाही प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली नाही. त्यामुळे सिंचनाचं काम पूर्णपणे ठप्प होतं. आत्ता या सरकारमध्ये 145 प्रकल्पांना त्या ठिकाणी सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेली आहे, ज्यामुळे 22,73,000 हेक्टर सिंचन क्षमता तयार होईल. आणि आपण बघा, सगळ्या महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागामध्ये ही सगळी प्रकल्प आपण त्या ठिकाणी मान्य केलेली आहेत. अनेक दुष्काळी भागातले कामांची सुरुवात केलेली आहे. म्हणजे अगदी पश्चिम महाराष्ट्रातला दुष्काळी भाग असो, मराठवाड्यातला असो की विदर्भातला असो, कामांची सुरुवात देखील झालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे अशक्यप्राय वाटायचं, नदीजोड प्रकल्प, वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा नदीजोड प्रकल्प 90,000 कोटी रुपयाचा, नार पार गिरणा नदीजोड प्रकल्प आपण केला. पश्चिमी वाहिन्यातनं वाहून जाणारं जे पाणी आहे 55 TMC, हे पाणी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून गोदावरीचं तुटीचं खोरं हे बॅलेन्स करून मराठवाड्याला कायमचं दुष्काळमुक्त करायचं आणि नाशिक आणि नगर जिल्ह्यातले जे काही वादाचे विषय आहेत ते पूर्ण संपवायचे, या दृष्टीनं त्याचीही कारवाई आपण पूर्ण केली, वैधानिक कारवाई पूर्ण केली. त्याच्याही संदर्भात सगळं त्याचं फर्स्ट स्टेजचं टेंडर आपण त्या ठिकाणी काढलेलं आहे. त्यामुळे यातली कुठली योजना ही केवळ कागदावर नाही, सगळ्या टेंडर स्टेजला टेंडर निघालं आहे, अनुसंधान चाललेलं आहे. अशा प्रकारे सिंचनाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं काम हे आपल्या सरकारने या 2-2.5 वर्षामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. वेगवेगळे जे घटक आहेत,
मग आपले निराधार असतील, विधवा असतील, पोलीस पाटील असतील, ग्रामसेवक असतील, अंगणवाडी सेविका असतील, कोतवाल असतील, होमगार्ड असतील, आशाताई वर्कर असतील, एकही असा घटक नाही की ज्या घटकाला आपल्या सरकारने दिलासा दिला नाही. खरं म्हणजे एक गोष्ट मला अजून सांगायची आहे की आमचा विरोधी पक्ष एकीकडे टीका करतो की लाडकी बहीणचे पैसे देणार कुठनं आणि मग मुलींना मोफत शिक्षणाचे पैसे देणार कुठनं, सरकारजवळ पैसे नाही आहेत. आणि दुसरीकडे त्यांचे नेते म्हणतात की आमचं सरकार आलं तर आम्ही 1500चे 2000 करू, आमचं सरकार आलं तर आम्ही कर्जमाफी करू, आमचं सरकार आलं तर आम्ही. त्यांनी विरोधकांनी पहिले हे ठरवलं पाहिजे की सरकारकडे या योजना चालवायला पैसे आहेत की नाही आहेत. जर पैसे असतील तर ते पुढचे कर्जमाफी करू शकतील. आम्ही तर ज्या योजना सांगितलेल्या आहेत आणि यापुढे काही योजना आम्ही आमच्या जाहीरनाम्यात घोषित करणार आहोत, प्रत्येकाच्या पाठीशी पूर्ण आर्थिक पाठबळ उभं करूनच आम्ही योजना जाहीर करू. पण विरोधी पक्ष मात्र टोटली कन्फ्यूज दिसतोय. एकीकडे ते म्हणतात बजेटमध्ये पैसे नाही आणि दुसरीकडे ते नवनवीन योजना स्वतः मात्र घोषित करतात. पण एक गोष्ट या निमित्ताने मला सांगायची आहे आणि विशेषतः लाडक्या बहिणींना मला सांगायची आहे की बघा, ऑलरेडी काँग्रेस पक्षाचे नेते हे कोर्टामध्ये लाडकी बहीण योजना बंद करण्याकरता पोचले आहेत. अर्थात त्यांना यश मिळालेलं नाही. त्यांच्या माजी मंत्र्यांनी सांगितलं आहे आमचं सरकार आलं की आम्ही लाडकी बहीण योजना बंद करणार. आणि परवा तर माननीय उद्धवजींनी जाहीर सभेत जाहीर केलं आहे की आमचं सरकार आल्यानंतर महायुती सरकारच्या सगळ्या योजना आम्ही बंद करणार, त्यांचे सगळे निर्णय आम्ही उलट करणार. त्यामुळे मुळातच जसं 2.5 वर्ष आधीच्या महायुती सरकारचे सगळे निर्णय बंद करून महाराष्ट्राला कुलूप बंद करून यांनी ठेवलं होतं, तसंच पुन्हा स्थगिती सरकार आणून महाराष्ट्राला कुलूप बंद करण्याचा यांचा प्रयत्न आहे, जो कधी यशस्वी होणार नाही. आता आपण जर बघितलं पाहिजे तर त्यांच्या काळामध्ये निर्भयाच्या ज्या गाड्या होत्या, निर्भया पथकाच्या गाड्या, या नेत्यांच्या सुरक्षेकरता वापरल्या जात होत्या. हिंगणघाटच्या गंभीर घटनेमध्ये ज्या मुलीला जाळून टाकलं दुर्दैवाने, तिला कंपेन्सेशन अनाऊन्स केलं, 2 वर्ष कंपेन्सेशन दिलं नाही. आमचं सरकार आल्यानंतर त्या परिवाराला आम्ही त्या ठिकाणी कंपेन्सेशन दिलं. यांच्या काळामध्ये कोविडचा स्वॅब घेताना महिलांची काय अवस्था झाली हे मला बोलताना देखील या ठिकाणी लाज वाटते. त्यामुळे मला असं वाटतं की केवळ नरेटिव्ह तयार करणं एवढा एकमेव प्रयत्न त्यांचा आहे. आम्ही महिलांना मदतही करू आणि महिलांना सुरक्षितही ठेवू आणि जिथे महिलांच्या सुरक्षेवर कोणी घाला घालण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावर कडक कारवाई देखील या ठिकाणी आमच्या सरकारच्या माध्यमातून केली जाईल. मी या निमित्ताने एवढंच सांगतो, या सरकारने अतिशय गतीनं काम केलेलं आहे. महाराष्ट्र वेगानं प्रगतीकडे चाललेला आहे. देशाच्या FDIच्या 52% पैसा FDI गुंतवणूक महाराष्ट्रात येते. आता मला सांगा की देशाच्या 52% गुंतवणूक महाराष्ट्रात येते आणि हे म्हणतात गुंतवणूक गुजरातला चालली आहे. खरं तर मला असं वाटतं की गुजरातचे खरे ॲम्बेसेडर जर कोणी असतील तर ते महाविकास आघाडीचे आहेत. जाहीरनामा लोक काढतात, पण कामं केलेला वचननामा किंवा वचनपूर्ती किंवा रिपोर्ट कार्ड सादर करायला हिंमत लागते. आणि ती हिंमत का लागते तर त्याला कामं करावी लागतात. आणि म्हणून गेल्या 2-2.25 वर्षामध्ये महायुती सरकारने केलेली कामं या रिपोर्ट कार्डमध्ये संक्षिप्तपणे आम्ही मांडलेली आहेत. सांगितलं होतं तुम्ही त्याला स्टे द्या, त्याची चौकशी लावा, ते बंद करा. आणि या कारशेड आणि मेट्रो 17,000 कोटी रुपये त्याच्यामुळे त्यांच्या बालहट्ट असेल किंवा अहंकार असेल यामुळे वाढले. नाही तर 17,000 कोटी रुपये आम्ही आता आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही आणखी जादा पैसे देऊ शकलो असतो. हे दुर्दैव आहे. अँटी डेव्हलपमेंट विजन ठेवून काम करणारे लोक. महाविकास आघाडीने 2.5 वर्षामध्ये आज पायाभूत सुविधा, ठीक आहे, पायाभूत सुविधा सोडल्यानंतर आम्हाला ते म्हणतात की उद्योग गेले, उद्योग पळवले. जसं आता देवेंद्रजी म्हणाले गुजरात ते प्रसिद्धी तेच करतायत. अरे गुजरात आणि कर्नाटक 3ऱ्या नंबरला, पहिल्या नंबरला, 2ऱ्या नंबरला गेलं. आपण 3ऱ्या नंबरला होतो. पण जसं आमचं सरकार महायुतीचं आपलं सरकार आलं, परत राज्य 1ल्या नंबरवर आलं. आज दावोसमध्ये 5 लाख कोटीचे करारनामे झाले. इथे गेल्या 2-3 महिन्यात 2 लाख कोटीचे करारनामे झाले. कारण म्हणून काही ना काही उलट सुलट आरोप करू लागले. ते काय त्यांनी एक कुठलं पुस्तिका नाही, ते काय फिल्म काढले एक ह्याच्यावर, तर त्याच्यामध्ये जेवढं काय काय सांगितले ते सगळं खोटं आहे. अरे एक तरी काहीतरी खरं सांगा त्याच्यामध्ये. आणि तो शुद्धीमध्ये होता त्याने बनवलेली तो माहीत नाही मला. आणि कधी ते म्हणजे कधी कोणाचं वाचतो, कधी वाचतो, काय वाचतो आणि काही बोलायला लागले. काय कुणाचा काय संबंध नाही. त्या दिवशी भाषणामध्ये गाईचाच संबंध मराठी भाषेबरोबर जोडला. अरे काय चाललंय.
एवढे बिथरून गेलेत, एवढे सगळे गोंधळलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये कसं काय होणार? आणि म्हणून आम्ही ते सीएम 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 करतात. आम्ही लोकांसाठी काम काम काम. आणि म्हणून या ठिकाणी एवढंच मी सांगतो की आम्ही टीम म्हणून काम करतोय. राज्यातला सर्वसामान्य माणूस, कॉमन मॅन, त्याच्या आयुष्यात बदल झाला पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे. तो कॉमन मॅन न राहता तो सुपरमॅन झाला पाहिजे. त्यालाच सुपरमॅन व्हायचं. अरे पण किती होणार? 1 2 3 4 5 किती? एकदा ते ठरवा. आणि म्हणून आमच्या सर्वसामान्य माणसाला, कॉमन मॅनला आम्हाला ताकद द्यायची आहे. म्हणून तर आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली. 1,500 रुपये त्याची टिंगल केली. ते म्हणाले भीक देता काय, विकत घेता काय, लाच देता काय. कोर्टामध्ये गेले, कोर्टाने इकडून पळवलं त्यांना मुंबईतून. आता तुमच्या नागपूरमध्ये गेलेत. वलपट्टी का पलपट्टीवर, तो वडपल्लीवर. अरे सुनील केदारचा माणूस, काँग्रेसचा माणूस, इथं जो गेला होता तो पण महाविकास आघाडीचा माणूस. म्हणजे कोर्टात जाता तुम्ही. योजना एवढी जेलसी, एवढी पोटदुखी. कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुपरहिट झालेली आहे. आता सगळ्या बहिणी 2,30,00,000, 2,50,00,000 आमचं टार्गेट होतं. 2,30,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे गेले. फक्त गेले नाही तर आम्हाला माहित होतं आचारसंहिता काहीतरी अजून आहे, विरोधक आडवा आणतील म्हणून ऑक्टोबरमध्येच आम्ही नोव्हेंबरचे पैसे देऊन टाकले. म्हणजे देण्याची आमची नियत आहे, नीती आहे. आमचं स्वच्छ जो काय देण्याचा उद्देश आहे तो स्वच्छ आहे. आणि म्हणून लाडकी बहीण झाली, लेक लाडकी लखपती झाली. त्याचबरोबर मुलींना उच्च शिक्षण, डॉक्टर, इंजिनियर, वकील बनायचं आहे. कधी नव्हता निर्णय, तो आम्ही घेतला. आज ज्येष्ठांना 3,000 रुपये डीबीटी डायरेक्ट त्यांच्या खात्यात आम्ही देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, गाड्या जाऊ लागल्या, ट्रेन भरून भरून ज्येष्ठ लोक यात्रा करू लागले. आणि बळीराजा वीज बिल माफ योजना, सगळ्यात महत्वाची योजना. 7.5 HP मोटर पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलं. शेतकरी हा अन्नदाता आहे. आमच्या तिजोरीवर सगळ्यात पहिला अधिकार बळीराजाचा आहे, शेतकऱ्याचा आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी आम्ही योजना केल्या. 6,000 रुपये केंद्र सरकार, मोदी साहेब, 6,000 रुपये आपलं सरकार, 12,000 रुपये वर्षाला त्यांच्या खात्यात. 1 रुपयात पीक विमा योजना देणारं देशातलं पहिलं राज्य आहे. मागेल त्याला सोलर, मागेल त्याला शेततळ. ही योजना आता वीज बिल माफ योजना आम्ही केली आहे. शेतकऱ्यांना जवळपास नुकसान भरपाईपोटी 16,000 कोटीचं वाटप झालं. त्याचबरोबर संपूर्ण योजना पकडून 46,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना आम्ही दिले. महाविकास आघाडीने कर्जमाफी केली होती. त्या कर्जमाफीतले रेग्युलर कर्ज परतफेड करणाऱ्यांना 50,000 इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय त्यावेळेस घेतला. पैसे दिले नाही, त्याची परतफेड आम्ही करतोय. त्यांची परतफेड म्हणजे त्यांना देण्याचं काम. म्हणजे खोटी आश्वासने द्यायची आणि नंतर हातवर करायचे, असले धंदे आम्ही कधी केले नाहीत, करणारही नाही. आणि म्हणून या ठिकाणी इतक्या मोठ्या योजना, मोठ्या प्रमाणावर योजना, त्याच्यामध्ये आम्ही घरातला प्रत्येक माणूस घेतलाय. जन्माला आलेली मुलगी, लाडकी बहीण, त्याचबरोबर मुलगी शिकत असेल तिचं उच्च शिक्षण, त्याचबरोबर महिला, त्याचबरोबर ज्येष्ठ, त्याबरोबर शेतकरी, कामगारांना आम्ही किट दिले. घरकाम करणाऱ्या महिलांना आम्ही किट दिले. आज प्रत्येक घरातल्या प्रत्येक माणसाला योजनेचा लाभ मिळतोय. लोक हे सगळं जे बंद, या योजना करणाऱ्यांना जनता साथ देणार नाही आणि खुलेआम बोलायला लागलेत. म्हणजे एवढी जेलसी, अरे एवढं तर कळलं पाहिजे. लोक सगळे विरोधात जातील. कारण लाडकी बहीण योजनेला कोणी टच करायला गेला त्याचा कार्यक्रमच झाला समजा. एकदम करेक्ट कार्यक्रम होणार. कारण आमच्या लाडक्या बहिणी बिलकुल ऐकून नाही घेणार. लाडक्या बहिणींना आम्ही सांगितलंय, केंद्र सरकार, मोदी साहेबांनी आम्ही ठरवलंय तुम्हाला लखपती बनवणार, लखपती बहिणी बनवणार. अरे माझं काय, माझं काय पेक्षा माझ्या बहिणींचं काय, महाराष्ट्रातल्या जनतेचं काय हे बघा. माझं काय, माझं काय, माझं काय बघून गेले उद्योजक पळून. म्हणून आम्ही ठरवलंय की आम्ही सर्वसामान्य माणसाला काय देणार, सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस काय येणार, बदल काय होणार, हे आम्ही ठरवलेलं आहे.